नमस्कार. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या त्रिकाल अबाधित परिपूर्ण सांस्कृतिक ठेव्याबद्दल पुन्हा बोलावंसं वाटतं. भारतीय संस्कृतीचा पाईक म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाची खरी ओळख करून द्यायची म्हटली तर स्वतंत्र आणि भारत या दोन शब्दातच खरं तर करून देता येईल. आपण काय आणि कसे आहोत, कसे असायला हवे आहोत, एक भारतीय म्हणून आपल्याकडून नेमकं काय आणि कसं असणं, काय करणं अपेक्षित आहे याबद्दल थोडंसं बोलूया. स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या तंत्राने वागता येणं आणि भारत म्हणजे तेजाच्या उपासनेमध्ये रममाण असणं. तेजाच्या ज्ञानाच्या उपासनेमध्ये रममाण असणारं, स्वतःचं तंत्र विकसित करून त्याप्रमाणे स्वावलंबी आयुष्य आनंदाने व्यतीत करणारं प्रत्येक व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारताचं प्रतिनिधित्व करतं असं म्हणता येऊ शकेल. असा जर अर्थ आहे तर खरंच आपण स्वतःला स्वतंत्र भारताचे सुजाण नागरिक म्हणवू शकतो का? त्याला साजेसं वागतो का? मिळालेल्या स्वातंत्र्याचा लाभ तरी आपण व्यवस्थित घेतोय का? हा खरा प्रश्न आहे. गेली काही वर्ष आपण विज्ञानाने केलेली प्रगती अनुभवतोय. त्याचंच अपत्य म्हणून जन्माला आलेले कोरोनासारखे आजार, त्यावरील उलटसुलट चर्चा, औषध आणि उपचारांच्या नावाखाली पेशंटच्या जीवाशी चाललेला स्वार्थांध खेळ, प्रामाणिकपणे कामं करणाऱ्यांची होत असलेली होरपळ, पुन्हा लसीकरणावरून निर्माण झालेली संभ्रमाची स्थिती, प्रत्येकाची आपला जीव वाचवण्यासाठी चाललेली धडपड, एक ना अनेक विविध अनुभव या काळात आपण घेतले. आजवर आपलं शरीर त्याचे अवास्तव चोचले आणि आजूबाजूला सर्वत्र त्याला टिकवण्यासाठी, आरामात ठेवण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड पाहता खरंच हा भारत देशच आहे का? या क्षणभंगूर शरीराच्या पुढे जाऊन स्वतःकडे पाहायला शिकवणारा तेजस्वी अध्यात्मविचार अखिल विश्वाला देणारा भारत देश हा तोच आहे का असं वाटायला लावण्याइतपत केविलवाणी दुर्दशा का झाली आपली? आपण आपलं भारतीयत्वाचा खरा अर्थ विसरत चाललोय का? खरं तर असंच वाटू लागले. कोविड महामारीच्या निमित्ताने तर काही गोष्टी पुनश्च अधोरेखित झाल्यात. खरं तर पाश्चात्यांचं अंधानुकरण करत आपल्याच संस्कृतीकडे पाठ फिरवणाऱ्या आपल्यापैकी अनेकांना महामारीजन्य परिस्थितीतून निश्चितच काही बोध मिळाला असेल. या क्षणोक्षणी बदलणाऱ्या वैज्ञानिक आणि इतर मतमतांच्या कलबल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या संस्कृतीने, आयुर्वेदाने मांडलेला स्वास्थ्यविषयक विचार आणि घेतलेली भूमिका आजही तेवढीच ठाम आणि यथायोग्य असल्याचं दिसून आले हे अभिमानाने सांगावंसं वाटतं. शरीर हे केवळ साधन असून तेवढ्यापुरतं त्याचं महत्त्व निश्चितच आहे, पण त्याचे जास्त चोचले मात्र पुरवत बसायचे नाहीत. उलट या क्षणभंगूर देहाला कामाला लावलं, सेवाकार्यात झिजवलं तरच तो सार्थकी लागेल, त्याचं मोल वाढेल हे आपल्या संस्कृतीने आपल्यावर बिंबवलेलं आहे. आपल्या संस्कृतीने दिलेला तेजस्वी अध्यात्म विचारच आपल्याला उभारी देऊ शकणार आहे, टिकवून ठेवू शकणार आहे, या अस्थिर वातावरणात आपलं स्वास्थ्य रक्षण करणार आहे, हेही आपण जाणून आहोत. स्वस्थ राहू शकलो तरच आपण आपलं स्वतःचं तंत्र विकसित करू शकणार आहोत आणि ते गवसलं तरच स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपल्याला उमजणार आहे. हे सर्व समजून घेतलं, दैनंदिन व्यवहारात उतरवलं तरच आपण स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने उपभोग घेऊ शकणार आहोत. आणि म्हणूनच या टप्प्यावर आज इथे आपल्या संस्कृतीने दिलेल्या काही विचारांची पुनश्च उजळणी करावीशी वाटते, जेणेकरून ते पक्के होतील, काळाच्या ओघात मागे पडणार नाहीत आणि आपल्याला नित्य जागे ठेवतील. आजच्या घडीला महामारी हे मोठं संकट वाटत असलं तरी ते मुख्य संकट नसून पुढील भविष्यातील आव्हानांची ती केवळ एक झलक आहे. कोरोनाच्या निमित्ताने उफाळून आलेली भीती आणि असुरक्षिततेची भावना हीच खरं तर जास्त धोकादायक आणि विचार करायला लावणारी आहे. त्यामुळे त्या दृष्टीने विचार करून काही गोष्टी दैनंदिन जीवनात अंमलात आणण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न करणं अत्यावश्यक आहे असं मनोमन वाटतं. कोणत्याही निमित्ताने का असेना, मनात उद्भवणारी भीती ही नेहमीच आपल्याला कमकुवत करत असते. त्यामुळे आपली प्रतिकारशक्तीही कमी होते. माणूस म्हणून जगण्यास अत्यावश्यक असणारी सारासार विचारशक्ती गमावून बसण्यामागेही मुख्यतः ही भीती आणि असुरक्षितताच असते. याबाबतीत थोडा विस्ताराने विचार करायचा झाल्यास रज आणि तम हे मनाचे दोष, तर सत्व हा मनाचा गुण म्हणून सांगितलं आहे. रजोगुण म्हणजे घाई, गडबड, मानसिक अशांतता, आतताईपणा, हायपर होणं, ईर्ष्या, सतत दुसऱ्यावर कुरघोडी करण्याची मानसिकता. हा रजोगुण सतत आपल्याला काही ना काही खटपटीत गुंतवून ठेवतो, शांत बसू देत नाही. तर भीती, नैराश्य, औदासिन्य, आत्मविश्वास कमी होणं, न्यूनगंड ही तमोगुणाची पिलावळ. हा तमोगुण आपल्याला अज्ञानात खितपत ठेवतो.
आळस, जडपणा, शरीर आणि बुद्धी या दोहोंचाही जडपणा आणि केविलवाणा भाव, नकारात्मकता ही तमोगुणाची ओळख. एकंदरीत या दोन्ही वृत्ती आपल्याला माणूसपणापासून दूर नेतात. म्हणूनच त्यांना ज्ञानेश्वर माऊली दुरित म्हणतात आणि त्यांचं अज्ञान दूर व्हावं अशी विश्वात्मक देवापाशी प्रार्थना करतात. याउलट सत्व म्हणजे मनाची सात्विकता, म्हणजे स्वच्छ विचार, सुस्पष्ट मतं, विचारातील नेमकेपणा, भविष्याचा वेध घेऊ शकणारी भेदक दूरदृष्टी, धीरोदात्त आत्मविश्वास, तेज, स्वच्छ प्रकाश, अर्थात मूर्तिवंत ज्ञान. एक गोष्ट नीट लक्षात घ्यायला हवी. आज, उद्या आणि पुढेही भविष्यात सदैव ही सात्विकताच आपल्याला तारून नेणार आहे. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येकानं या सात्विकतेचीच कास धरायला हवी. अर्थात म्हणजे नेमकं काय करायचं या संदर्भात आयुर्वेदाने सांगितलेलं सूत्रही आपण यापूर्वीच अभ्यासलं आहे. धी धैर्यात्मादि विज्ञानम मनोदोषौषधम परम. धी म्हणजे बुद्धी, धैर्य, आत्मा इत्यादी संकल्पना जाणून घेणं किंवा तद्विषयक जागृती हे मनोदोषावरील, आत्ताच्या भीती किंवा असुरक्षिततेवरील परम अर्थात श्रेष्ठ औषध आहे. हा आयुर्वेदाचा सांगावा आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत आणि भविष्यातही त्याची उपयुक्तता किमान पडताळून तरी पाहायलाच हवी, हेही अगदी कळकळीने सांगावंसं वाटतं. आज लोकांची बदललेली मानसिकता, कमालीची आत्मकेंद्रित झालेली संकुचित मनोवृत्ती, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चाललेल्या धडपडीत स्वार्थाचा होत असलेला अतिरेक, यातून माणूसपणाचं होत असलेलं अधपतन खूपच दुस्सह आहे. आणि हे चित्र वैयक्तिक आणि सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून तर जास्तच विदारक आहे. मी म्हणजे केवळ हे क्षणभंगूर शरीर या गैरसमजावर आधारलेलं चुकीचं अधिष्ठान हे आपलं शिक्षण, विचार, आपली चिकित्सा पद्धत या सर्वांच्याच मुळाशी असून केवळ हे शरीर टिकवणं आणि त्याचा उद्देश समजून न घेता ते निरुद्देश पोसत राहणं ही अधिभौतिकताच आज आपल्या मुळावर आले हे अत्यंत खेदानं म्हणावंसं वाटतं. आज जगण्याच्या, शरीर टिकवण्याच्या अनेकविध कल्पना आणि क्लुप्त्या अनेकांना चांगल्याच आत्मसात झालेल्या आहेत. किंबहुना याबाबतीत माहितीच्या देवाणघेवाणीची चढाओढच लागलेली दिसते. पण शरीर का टिकवायचं? त्याच्या जन्माचा, आपल्या जीवनाचा नेमका उद्देश काय? मानव जन्माचं अंतिम साध्य काय? या क्षणभंगूर शरीराला जळाळी कशी प्राप्त होईल याबाबत कुठेच फारसं मार्गदर्शन किंवा चर्चा होताना दिसत नाही. अध्यात्मविद्येची जन्मभूमी असलेल्या, जिथे तब्बल 12 तास आकाशात सूर्य तळपत असतो, अशा भारत देशात दिवसभर अंथरुणात लोळत किंवा वातानुकूलित वातावरणात आराम करत बसण्याची मानसिकता बळावत असेल तर अशा महामारीसारख्या आपत्ती भविष्यातही येत राहणं अपरिहार्यच नव्हे तर अटळ आहे. कारण कलियुगात प्रबळ झालेला वातदोषच ही सर्व उलथापालथ घडवण्यास कारणीभूत असून प्रकोपित असल्याने आपल्यासोबत इतरांनाही खड्ड्यात घालण्याची वृत्ती आणि तेवढी शक्ती त्याच्यात खचितच आहे. सध्या जीवनाच्या सर्वच क्षेत्रात जाणवणारा प्रचंड वेग आणि आत्यंतिक भावनिक वृक्षता हे त्याचंच म्हणजे वातदोषाच्या प्राबल्याचंच प्रत्यंतर आहे. त्यामुळेच या सर्व अस्थिर परिस्थितीत टिकून राहायचं असेल, आपल्याला पाय घट्ट रोवून उभं राहायचं असेल तर त्यासाठी आपला आत्मविश्वास वाढायला हवा आणि त्यासाठीच तेजाच्या अर्थात सूर्याच्या उपासनेला पर्याय नाही. हा विषय, त्याचा आवाका खूप जास्त व्यापक असला तरी काही गोष्टी आवर्जून नमूद कराव्याशा वाटतात. आरोग्यापेक्षा आयुर्वेदोक्त स्वास्थ्य संकल्पना खूपच व्यापक असून त्यात शरीराच्या आरोग्याबरोबरच मनाची प्रसन्नताही अपेक्षित आहे आणि ही प्रसन्नताच बुद्धीला स्थिर होण्यासाठी सहाय्यभूत होत असते. त्यामुळे त्यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवं. स्वस्थ रहा, स्वस्थ व्हा आयुर्वेदाचा संदेश आहे. उत्तरं बाहेर शोधण्यापेक्षा स्वतः चिंतन करून प्रश्नाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर बहुतांश उत्तरं तिथेच अवतीभोवती मिळतात. उत्तरासाठी सतत दुसऱ्याकडे बघणं सोडलं, बाहेर जाणारी ऊर्जा वाचवून थोडासा तरी स्वतःशी संवाद साधता आला तरच आपण स्वयंपूर्ण होऊ शकणार आहोत हे विसरून चालणार नाही. आरोग्य ही गोष्ट पैसे मोजून विकत घेता येऊ शकते, पण स्वास्थ्य मात्र स्वतःच मिळवावं लागतं. त्यासाठी स्वतःलाच धडपड करावी लागते, कष्ट सोसावे लागतात. त्यासाठी नेहमीच प्रत्येकाने तयार असायला हवं. मनाची सात्विकता मिळवणं किंवा टिकवणं यामागे शरीरस्थ अग्नीचं बल टिकवणं हा विचार येतो, जो आयुर्वेदिक चिकित्सेचा पायाभूत सिद्धांत आहे. शरीरस्थ अग्नीचं बळ टिकवून ठेवणं या एकमेव उद्देशाने आहार विहारादी पथ्यापथ्य सांगणारा आयुर्वेद आपल्या स्वास्थ्याचं रहस्यही त्या तिथेच दडलं असल्याचं दाखवून देतो. अन्नाचं पचन करून आपल्याला तेजाची प्राप्ती करून देणारा
तोच प्रज्वलित अग्नी शरीराला हानी पोचवणाऱ्या कोणत्याही जीवाणू किंवा विषाणूलाही खचितच भस्मसात करून टाकू शकतो. इतकंच नाही तर त्याचाच प्रकाश पुढील आध्यात्मिक वाटचालीसाठीही आपल्याला मार्गदर्शक ठरतो. हा विश्वास आयुर्वेदशास्त्रच आपल्यात जागवतं. खरी गरज आहे ती याचं प्रत्यंतर घेण्याची, अनुभव घेऊन बघण्याची, तशी संधी उपलब्ध करून देण्याची. आहाराच्या बाबतीत सांगायचं तर साधारणतः शिळे, आंबवलेले, चिकट, दही दुधाचे अन्नपदार्थ हे सगळे तमोगुण वाढवतात. तर तिखट, तेलकट, मसाल्याचे चमचमीत पदार्थ रजोगुणी म्हणता येतील, जे पोट भरलं तरी अजून हवं असं वाटायला लावून आपली दिशाभूल करतात, आपल्याला मोहात पाडतात. असे हे दोन्ही प्रकार टाळून सात्विक आहार घेण्याचा प्रत्येकाने कटाक्षाने प्रयत्न करायला हवा. ताजा, गरमागरम, हलका शाकाहार अर्थात सात्विक आहार हा सर्वथा योग्य आणि उत्तम असतो. योग्य वेळी योग्य प्रमाणात घेतलेला असा सात्विक आहार शरीर मनाला तृप्त करून मनाचा सत्वगुण वाढवतो, जो आपल्याला सहनशीलता देतो आणि सन्मार्गावर टिकवून ठेवतो. हा सत्वगुण आपल्याला वर्तमानाशी जोडून घ्यायला शिकवतो. संसर्गाची भीती नको आणि संसर्गातून बरे झालो म्हणून सेलिब्रेशन नको. ही सर्वत्र समवृत्ती सात्विकतेतूनच साधली जाऊ शकते. वैयक्तिकरित्या सूर्योपासना म्हणून आरोग्याच्या बाबतीत एक अनुभव आपण कोणीही निश्चितच घेऊन बघू शकतो. तो काय तर आकाशातील सूर्याबरोबर आपलं जैविक घड्याळ आपण लावून घ्यायचं. म्हणजे काय तर सूर्योदयावर उठून प्रथम सूर्यनमस्कार घालून दैनंदिन व्यवहार सुरू करायचे. ज्यांना अगदी सूर्यनमस्कार घालणं शक्य नसेल त्यांनी मनोमन सूर्याला वंदन करून कृतज्ञता व्यक्त करावी. आकाशात सूर्य असताना झोपून न राहणं आणि संध्याकाळी सूर्यास्ताबरोबर आपले व्यवहार आटोपते घेणं, एवढ्या एका उपासनेनेही आरोग्यविषयक बऱ्याचशा तक्रारी निश्चितच मार्गी लागतात. मुख्य म्हणजे तेज, आत्मविश्वास आणि प्रतिकारशक्तीचा लाभ निश्चितच होतो. दुसरी एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट जी नेहमीसाठीच अत्यावश्यक असते ती म्हणजे धैर्य, धीर किंवा पेशन्स. परिस्थिती सतत बदलत असते. बऱ्याचदा बरेचसे उपाय, उत्तरं आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या आतून आपल्याला मिळत असतात. आपण थोडं धीराने घेण्याची आवश्यकता असते. व्यवहारात ज्याला थोडी वाट पाहणं किंवा समोरच्याला संधी देणं म्हणतात तेच धैर्य किंवा धीरोदात्तपणा. ही उदात्तता आपल्या व्यक्तिमत्वात धीरामागूनच आपसुकच येत असते. बऱ्याचदा परिस्थिती आपणच सुधारत असते. आपल्याला मध्ये पडण्याची गरजही लागत नाही. आपण फक्त शांतपणे वाट पाहण्याची गरज असते. हे क्षणभर वाट पाहणंच आपल्याला खूप काही देऊन जातं. सुस्पष्ट विचार, अचूक निर्णय, पुढील कृतीयोजना आणि परिस्थितीला तोंड देण्याचं बळ. आता हे धैर्य आपल्यात नसेल, संकटकाळी घाबरून जायला होत असेल तर पूर्वतयारी म्हणून एक प्रयोग रोज करून बघण्यासारखा आहे. हळूहळू मनोधैर्य नक्कीच वाढतं. घरातील सर्व कृत्रिम गोष्टींचा आधार सोडून देऊन, जसं पंखे, AC इत्यादी बंद करून सहज सुखासनात हालचाल किंवा कोणतीही प्रतिक्रिया न देता फक्त 5 मिनिटं शांत बसून राहायचं. बघायचं, बघत राहायचं. घाम येईल, हातावर डास बसेल, चिडचिड होईल, पण काहीही न करता फक्त शरीर मनाचं व्यवस्थापन शांतपणे अनुभवायचं. बघत राहायचं. घाम पुसायचा नाही की डास मारायचा नाही. हे प्रत्येकाने करून बघावं. 5च मिनिटं सलग बसायचे. रोज करायचं आणि अनुभव घ्यायचा. धैर्य नक्कीच वाढतं. ते नेहमीच आपल्याला पुढील वाटचालीत प्रत्येक कृतीत उपयोगी पडतं. तर अशी ही स्वस्थ साधना ती आता प्रत्येकाने करायला हवी. म्हणजे काय तर आत्मपरीक्षण, स्वतःची चाचपणी, स्वतःची ओळख करून घेणं, यानंतर आत्मसंवाद. हा कशासाठी तर याचा फायदा असा की स्वतःची खरी ओळख झाली तर आपण स्वतःमध्येच राहू शकणार आहोत. इकडे तिकडे भरकटायला होणार नाही, त्याची गरजही उरणार नाही. आपल्याला आतूनच आपल्याला आपली उत्तरं मिळत राहतील. त्यामुळे काय होईल की आपण स्वयंपूर्ण होऊ आणि स्वतंत्राने वागता आलं की खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ, स्वावलंबी होऊ. या इथे नीट लक्षात घेण्यासारखी गोष्ट ती म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे स्वयंपूर्णता, स्वातंत्र्य म्हणजे स्वावलंबन. स्वतःच्या आतल्या हाका ऐकत स्वस्थ होऊन आपण मार्गस्थ होऊ तर अडचणी कमीत कमी येतील, साधना वेगाने होईल आणि साधनेतून तेज आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसू लागेल. हे तेज आहे सात्विकतेचं. असा हा प्रवास आहे स्वस्थ साधनेचा. अशीच साधनेची ध्वनी अखंड पेटती राहील, अग्निबल टिकून राहील
तर कुठचा का जीवाणू विषाणू येईना, शरीराला तो हानिकारक आहे हे एकदा का समजलं की त्याची राख रांगोळी ही ठरलेलीच. हीच तर आयुर्वेदोक्त अग्निसंकल्पना. शरीराला हानिकारक गोष्टी अग्नी भस्मसात करून टाकणारच. तिथे तो अग्नी मग विषाणूंनी जीवाणूंचं नाव गाव विचारत नाही बसणार. शरीराचा शत्रू आहे ना, मग तो जाळून टाका. असं तेज, असा आत्मविश्वास, असा अंगार फुलायला हवा आहे प्रत्येक व्यक्तिमत्वात. तीच आपली प्रतिकारशक्ती, तीच आपली देवी, आपल्यावरील सर्व अतिक्रमणं आक्रमणं परतवून लावणारी. जीवन म्हणजे केवळ तपश्चर्या आहे. शरीर हे तापलंच पाहिजे. शारीरिक कष्ट करायलाच हवेत. त्यात मागे येऊन चालणार नाही. आत्ताच्या भाषेत सांगायचं तर कॅलरीज बर्न झाल्या तरच शरीर आणि मन दोन्हीही शांत राहू शकतात आणि सात्विक तेजानं उजळून निघतात. दणकून काम केलं तरच सणकून भूक लागते आणि अशी छान भूक लागली तर मीठ भाकरीही गोड लागते. आपली कर्तव्य निष्ठेने पार पाडावीत आणि हक्काचा आनंद पदरात पाडून घ्यावा, असा हा साधासोपा मामला. थोडक्यात काय तर कृतज्ञ भावाने मांडलेल्या सेवायज्ञात शरीर तावून सुलाखून निघाल्यावरच व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने उजळून निघतं. स्वतःची खरीखुरी ओळख होते. ती करून घेण्यासाठी, आत्मदर्शनासाठीच तर सारा आटापिटा असतो आपला. हा सारा विचार सविस्तर मांडावा, आपल्या संस्कृतीने देऊ केलेला हा आपल्या हक्काचा ठेवा प्रत्येकापर्यंत पोहोचावा, या आत्यंतिक तळमळीने हा वाग्यज्ञ मांडण्याचं धाडस केलं. आता शेवटी केवळ एकच अपेक्षा, प्रत्येकानं, विशेषतः युवा पिढीने विश्वासाने या वाटेवर पाऊल टाकायला हवं आहे. केवळ शरीराला ऐशारामाची घातक सवय लावणाऱ्या अधिभौतिक शिक्षणावर समाधान न मानता पुढे आध्यात्मिक शिक्षण आत्मसात करून स्वतःला अधिकाधिक उन्नत करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असायला हवं. आपल्या संपन्न भारतीय संस्कृतीवर विश्वास ठेवून इथला प्रत्येक सुजाण नागरिक प्रयत्नपूर्वक स्वस्थ म्हणजे स्वतःमध्ये स्थित आणि भारत म्हणजे तेजाच्या उपासनेमध्ये रममाण होऊन राहील तर स्वस्थ भारत खऱ्या अर्थाने समर्थ होईल, हा मनोमन विश्वास आहे. तो सुदिन लवकरच येवो, या सदिच्छेवर या इथेच थांबते. धन्यवाद. शुभम भवतु.